आजकाल एक वाक्य आपण पुन्हा पुन्हा ऐकतो. आजची मुलं सतत मोबाईलमध्येच असतात. पण खरंच एवढीच गोष्ट आहे का, की त्या स्क्रीनच्या पलीकडे एक वेगळीच कहाणी सुरू असते? कधी एकटेपणाची, कधी स्वतःच्या ओळखीचा शोध घेण्याची, कधी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाण्याची, आणि कधी फक्त कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं या साध्या इच्छेची. आजची माध्यमिक शाळेतील मुलं अशा एका जगात वाढत आहेत जे आपल्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. रील्स, गेम्स, सोशल मीडिया, ऑनलाईन मित्र, सतत येणाऱ्या सूचना आणि त्याचबरोबर तुलना, स्पर्धा, अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. शिक्षक म्हणून अनेक वर्ष मुलांसोबत काम करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. मुलांना केवळ शिस्तीची गरज नसते, त्यांना समजून घेणाऱ्या माणसांची पण गरज असते. आजची मुलं चुकीची नाहीत, फक्त त्यांचं जग आपल्यापेक्षा थोडं वेगळं आहे. आपल्या बालपणी कंटाळा हा जीवनाचा एक भाग होता आणि त्या कंटाळ्यातूनच आपण खेळ जन्माला यायचे, गप्पा रंगायच्या, कल्पनाशक्तीला पंख फुटायचे. आज मात्र कंटाळा येण्याआधीच स्क्रीन समोर उभी असते. मनोरंजनाचा एक अखंड प्रवाह एका स्पर्शावर उपलब्ध असतो. हळूहळू मेंदूला सतत उत्तेजित राहण्याची सवय लागते आणि मग 10 मिनिटं शांत बसणंसुद्धा अवघड वाटू लागतं. पुस्तकांच्या पानामध्ये रमणं कठीण वाटू लागतं. अगदी साधा संवादही निरस वाटू लागतो. पण इथे आपण अनेकदा एक महत्त्वाची गोष्ट विसरतो. अनेक मुलं मोबाईलमध्ये हरवत नाहीत, ती तिथे आधार शोधत असतात. काही मुलं आत्मविश्वासाच्या कमतरतेशी झुंज देत असतात. काहींना एकटेपणाची टोचणी सतत सतावत असते. काहींवर यशस्वी होण्याचा प्रचंड दबाव असतो, तर काही मुलं मानसिकदृष्ट्या इतकी थकलेली असतात की त्यांना शांततेसाठी एखाद्या स्क्रीनची साथ आवश्यक असते. म्हणूनच मोबाईल काढून घेणं हा प्रश्नाचा संपूर्ण उपाय असूच शकत नाही. कधीकधी आपल्यालाच स्वतःला विचारावं लागतं, मी शेवटचं माझ्या मुलाचं मन लावून केव्हा ऐकलं होतं बोलणं? कारण मुलांना नेहमीच सल्ल्यांची गरज नसते. अनेकदा त्यांना गरज असते ती फक्त कोणीतरी निपक्षपातीपणे ऐकून घेण्याची. शिक्षक म्हणून मला वारंवार अनुभवायला मिळालं आहे की ज्या मुलांना घरात आणि शाळेत भावनिक आधार मिळतो ना, ती मुलं अभ्यासात, वागण्यात आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अधिक सक्षम झालेली आपल्याला जाणवतात. हो, मर्यादा अगदी आवश्यक आहे. स्क्रीन टाईमवर नियंत्रण असणं गरजेचंच आहे, परंतु नियंत्रणाइतकाच संवादही महत्त्वाचा नाही का? कारण आजची पिढी केवळ काय विचारत नाही, तर ती का हाही प्रश्न विचारते. आणि हा प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. माध्यमिक शालेय वय म्हणजे केवळ एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्याचा प्रवास नाही आहे. तो स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि स्वतःचं स्थान शोधण्याचा काळ असतो. कधी उद्धटपणामागे असुरक्षितता दडलेली असते, कधी शांततेमागे न बोललेला ताण दडलेला असतो आणि कधी मोबाईलच्या पडद्यामागे खोल एकटेपणा दडलेला असतो. म्हणून मुलांना फक्त दोष देऊ नका, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचं मन ऐका आणि कधीतरी त्यांच्या नजरेतून जग पाहण्याचाही तर प्रयत्न करा. कारण आजच्या मुलांना परिपूर्ण पालक किंवा परिपूर्ण शिक्षकांची बिलकुल गरज नाही आहे. त्यांना कशाची गरज आहे, तर अशा मोठ्या माणसांची जे त्यांच्या सोबतीने चालतील, त्यांना ऐकून घेतील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर विश्वास ठेवतील. जर या व्हिडिओतील विचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माध्यमिक शालेय वयातील मुलांचं भावविश्व समजून घेण्याच्या या प्रवासात आणि आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मुलांना समजून घेऊया, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि प्रत्येक मनाला समजून घेणं आवश्यक असतं. धन्यवाद.